नमस्कार शेतकरी बंधूंनो। आता आजचा जो विषय आहे सोयाबीन, तूर व कापसाच्या पिकाच्या जातीचे वैशिष्ट्य। या सगळ्या पिकांमध्ये आपण सुरुवात करूया सोयाबीन पासून। तसं जर पाहिलं तर सोयाबीन मध्ये दोन प्रकारच्या जाती असतात, एक उभाट वाढणारी आणि एक फांद्या करणारी। हे प्रकार झाले उभाट वाढणाऱ्या जाती, जसं 9305 आहे, 9560 आहे, 162 आहे, किंवा काही संशोधित जाती ज्या आहेत, ग्रीन गोल्डचं 3344 आहे किंवा विक्रांत आहे। या उभाट वाढणाऱ्या जाती आहेत, त्या फांद्या करत नाही। आणि दुसरा प्रकार म्हणजे फांद्या करणाऱ्या जाती, त्यामध्ये 335 आहे, 228 आहे, KDS 726 आहे किंवा इतर जाती, या अशा फांद्या करणारी। किंवा जातींच्या प्रकारामध्ये लवकर येणाऱ्या जाती, मध्यम कालावधीच्या जाती, उशिरा येणाऱ्या जाती अशा सुद्धा आहेत। किंवा पानानुसार त्याच्या लॅन्सुलेटेड म्हणजे कत्र पान आपण म्हणतो तशा जाती, किंवा ओव्हल पान अशा जाती, अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यानुसार जातींचे प्रकार वेगवेगळे आहेत। तर बियाण्याची निवड करताना सगळ्यात पहिले आपण सोयाबीनमध्ये जर पाहिलं तर बियाण्याची निवड करताना एकतर जात कोणती निवडायची तिच्या वैशिष्ट्यानुसार निवडा। एखाद्या जातीची खूप चर्चा झालेली, खूप हवा झालेली आहे, मात्र तिचे वैशिष्ट्य आपल्याला लागू होत नाही, अशी जमीन आपल्याकडे नाही, किंवा सिंचनाची व्यवस्था नाही, किंवा मजूर आपल्याकडे नाही, किंवा त्या कीड रोगाला आपण नियंत्रित करू शकत नाही, तर त्या जातीचा मोह टाळलेला बरा। आपण अशी जात निवडावी की आपल्या जमिनीत, आपल्या व्यवस्थापनात, आपल्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये आपल्याला उत्कृष्ट उत्पादन देईल। आता बियाण्याचं निवड करताना कोणत्या कंपनीचं बियाणं निवडावं? अशा कंपनीचं बियाणं निवडा की ज्यांची अनुवंशिक शुद्धता, जेनेटिक प्युरिटी जे चांगला राखण्याचा प्रयत्न करतात, नामांकित कंपनी आहे, ज्याचे बियाण्याची उगवण शक्ती सोयाबीनच्या चांगली आहे, मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आपल्याला त्याचे चांगले परिणाम आपण पाहिलेले आहेत, अशा नामांकित कंपन्या ज्यांची जेनेटिक प्युरिटी, अनुवंशिक शुद्धता चांगली आहे, असं बियाणं आपण निवडावं। त्यामध्ये आपण जर पाहिलं मागच्या 2-3 वर्षात, 4 वर्षात, 5-6 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ज्या सोयाबीन उत्पादक कंपन्या आहेत त्यामध्ये एकतर महाबीज महामंडळ आहे, त्यानंतर आपलं बूस्टरचं आहे। बूस्टर सीड्समध्ये मागच्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा आपण उच्च गुणवत्तेचं बियाणं, सगळ्याच जाती, सोयाबीनच्या जवळपास सगळ्या जातीचं उच्च गुणवत्तेचं बियाणं आणि वाजवी किमतीत, मागच्या वर्षी आपण बूस्टरचं बियाणं सोयाबीनची 335 जातीची 30 किलोची बॅग फक्त 3000 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध झाली। इतर बऱ्याचशा कंपन्यांचं 3500 रुपयापासून तर 4500 रुपयापर्यंत त्याची किंमत होती। यावर्षीसुद्धा 335चं आपण जे बियाणं आहे बूस्टर सीड्सचं, बूस्टर 335 जे आहे ते 3600 रुपयाला फक्त उपलब्ध होईल, आणि इतर बऱ्याच कंपन्यांचं 4000 रुपयापेक्षा जास्त त्याची किंमत आहे। तर आपण उच्च गुणवत्ता तर देतोच, पण शेतकऱ्यांसाठी वाजवी किंमतसुद्धा, शेतकऱ्यांनासुद्धा 2 पैसे त्याचा फायदा झाला पाहिजे याची आपण काळजी घेतो। त्यामुळं बूस्टर आहे, त्यानंतर चांगली गुणवत्ता देणारं अंकुर सीड्स आहे, त्यानंतर ग्रीन गोल्ड सीड्स आहे। मात्र चांगली गुणवत्ताही आणि वाजवी किंमतही दोन्हीमध्ये आपण बूस्टर बियाणं जे आहे, बूस्टर सीड्सचं, तुरीचं असो, सोयाबीनचं असो, सोयाबीन 335 असो, 9305 असो, KDS 726 असो की 9560 228 असो, हे सगळं बूस्टर सोयाबीन आपल्याला उच्च गुणवत्तेचंही आणि वाजवी किमतीत तुम्हाला मिळेल। आता सोयाबीनच्या जातीमध्ये पहिली जात जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त क्षेत्रात लागणारी, महाराष्ट्रामध्ये अजूनही या जातीला रिलीज होऊन जवळपास 28 वर्ष झाले, अशी जात आहे 335। ही एक फांद्या करणारी जात आहे। त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्षेत्रात अजूनही लागवड होणारी ही जात आहे 335। ह्या जातीचा कालावधी आहे 100 दिवस। साधारणतः सामान्य पावसाळा असेल, सरासरी इतका जरी पाऊस पडला तरीसुद्धा ही जात पिकू शकते। दुसरी गोष्ट, 100 दिवस कालावधी म्हणजे तुम्हाला रबी पीक घेण्यासाठी ही एक सोयीची जात आहे। म्हणजे हिच्या काढणीनंतर योग्य वेळेत मशागत करून आपण रबीचं पीकसुद्धा व्यवस्थित घेऊ शकतो। त्यानंतर या जातीमध्ये कापणीस उशीर झाला, काढणी शेंगा वाळल्यानंतर जर काढणीला उशीर झाला, एखाद्या दिवस मजूर जरी मिळाले नाही तरीसुद्धा ही जातीच्या शेंगा फुटत नाही। बरेच वेळेस आपण अनुभवलं असेल, 335 काढणीला आलं, कापणीला आलं, पण 10 दिवस 12 दिवस उशीर झाला तरी शेंगा फुटत नाही। उत्पादनास ही योग्य जात आहे। हिचे गोल पानं आहे आणि 2 आणि 3 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण या जातीमध्ये आहे।
फक्त या जातीचा एक गुणदोष जर आपण पाहिला तर साधारणतः 28 वर्ष, म्हणजे आज ज्या सोयाबीनच्या जाती प्रचलित आहेत त्यात सगळ्यात जास्त काळ सेवा देणारी ही जात आहे. त्यामुळे या जातीमध्ये खोडकिडा आणि चक्रभुंगा याचा प्रादुर्भाव थोडा इतर जातींच्या तुलनेत जास्त आढळतो. पण आता जर तसं पाहिलं तर सगळ्याच जातींमध्ये खोडकिडा चक्रभुंगा आढळतोय. त्यामुळे याच जातीत येतो असं नाही, सगळ्याच जातींमध्ये खोडकिडा चक्रभुंगा येतोय. या जातीमध्ये आपण जर पाहिलं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सगळीकडेच ही जात लागत होती, पण मागच्या 2 वर्षामध्ये त्यानंतर नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये शेतकऱ्यांना 9305 जास्त पिकलं, थोडं 335 कमी पिकलं, काही भागात 335 चांगलं पिकलं, 9305 कमी पिकलं. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर हे जे 4-5 जिल्हे आहेत, वर्धा, नंतर यवतमाळ, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये थोडंसं 335चं क्षेत्र कमी झालं आहे आणि 9305चं वाढलं आहे. मात्र त्याच्या व्यतिरिक्त मग तुमचं अकोला असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, जालना आहे, बीड आहे, परभणी आहे, नांदेड आहे, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या जातीला उत्पादन खूप चांगलं आलेलं आहे. त्यामुळं ही जात, या जातीचं 335 तुम्हाला चांगले गुणधर्मही सांगितले मी, एक गुणदोष आहे तो सुद्धा सांगितला. आपली निवड आपण करावी, आपल्याला कोणती जात लावायची ही सगळ्यात जास्त क्षेत्रात लागणारी जात आहे. त्यानंतर 9305 JS 9305 ही एक उभाट वाढणारी जात आहे. महाराष्ट्रात 335च्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर जर कुठल्या जातीचा नंबर लागत असेल तर ती आहे 9305, उभाट वाढणारी आहे. त्यानंतर हिचा कालावधी 95 दिवसाचा आहे, म्हणजे 335पेक्षा जवळपास 5-7 दिवस लवकर येणारी जात आहे. त्यानंतर 3 ते 4 दाण्याच्या शेंगा याच्यात आहे. साधारणतः 20 ते 25% शेंगा ह्या 4 दाण्याच्या असतात आणि काढणीस उशीर झाला तरी हिच्या शेंगा फुटत नाही. उत्पादनात सुद्धा ही चांगली जात आहे. फक्त ही थोडीशी तुम्हाला याचं एकरी बियाणं 30 ते 35 किलो वापरावं लागेल. अशी एक 9305 विदर्भामध्ये किंवा त्यातल्या त्यात पूर्व विदर्भामध्ये हिचं क्षेत्र वाढतं आहे. त्यानंतर DS 228 ही तिसरी जात आहे, फांद्या करणारी आहे. हिचा कालावधी 105 ते 110 दिवसाचा आहे, म्हणजेच उशिरा येणाऱ्या जातीमध्ये ही मोडते. त्यामुळं हिचं संरक्षित ओलीत किंवा बागायतीत या जातीची शिफारस केलेली आहे. दाण्याचा आकार या जातीचा मोठा आहे, तांबेरा रोगात सहनशील आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जिल्ह्यासाठी या जातीची शिफारस केलेली आहे, DS 228. बघा, या जातींमध्ये सुद्धा तिच्या वैशिष्ट्यानुसार जिओग्राफिकली रिकमेंडेड, म्हणजे भूभागानुसार कोणत्या एरियामध्ये कोणत्या जातीची शिफारस केलेली आहे. 335 युनिव्हर्सल आहे, भारतात सगळीकडे तिची शिफारस आहे. 9305 सुद्धा जवळपास सगळीकडे शिफारस आहे. DS 228ची मात्र तुमचं फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांसाठी शिफारस केलेली आहे. JS 9560 पुढची जात, ही जाती उभाट वाढणारी आहे, 9560 उभाट वाढणारी आणि लवकर येणारी जातीमध्ये मोडते. हिचा कालावधी आहे 82 ते 85 दिवस, खूप लवकर येणारी जात आहे. त्यामुळं 2 गोष्टी आहेत, एक तर कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रासाठी शिफारसीत आहे. पण तिथं म्हणजे पाऊस जर सप्टेंबरमध्ये जरी पडला, योग्य वेळेत पेरणी झाली आणि पेरणी झाल्यानंतर 80-90 दिवसाच्या मध्ये पाऊस असला तर ही पावसात सापडते. हिचा कालावधी लवकर येणार आहे पण ती पावसात सापडू शकते. दुसरी गोष्ट, ही कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशासाठी रिकमेंड केलेली उभाट वाढणारी आहे. 3 आणि 4 दाण्याच्या शेंगा आहे आणि हिची शिफारस ही कमी पावसाच्या क्षेत्रात केलेली आहे. पिवळ्या मोझॅकला, येलो मोझॅक जो आहे या रोगाला ही बळी पडणारी जात आहे. हिचं उत्पादन चांगलं येण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहे की आडवं उभं जर पेरलं, ज्याला डवरणी करायची नाही, योग्य वेळी तणांचं नियंत्रण करायचं, अशा शेतकऱ्यांनी हिला आडवं उभं जर पेरलं 85 दिवसाच्या आत ही जात निघते. एकरी 35 ते 40 किलो बियाणं वापरलं आणि आडवं उभं जर पेरलं तर या जातीला उत्पादन चांगलं येऊ शकतं. लवकर येणारी आहे त्यामुळे उत्पादकता हिची कमी आहे आणि हिची शिफारस सगळीकडे त्यातल्या त्यात पाऊस कमी पडणाऱ्या भागात केलेली आहे. त्यानंतर MAUS 71 ही एक जात साधारणतः 93 ते 100 दिवसात येणारी आहे, जुनी जात आहे. शेंगा हिचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाळल्यानंतर, शेंगा वाळल्यानंतर 12-15 दिवस जरी झाडाला राहिल्या
तरीसुद्धा शेंगा फुटत नाही. त्यामुळं जिथं मजुराची अडचण आहे अशा ठिकाणी काही भागात या जातीला मागणी असते. 2 आणि 3 दाण्याच्या शेंगाची संख्या असते आणि दाण्याच्या शेंगा असतात आणि सरासरी उत्पादकता आहे, हिचं उत्पादकता ही सरासरी आहे. नंतर MAUS 162, MAUS 162 ही एक उभाट वाढणारी जात आहे. उभाट वाढणारी फांद्या करत नाही. जमिनीपासून साधारणतः 5-7 इंचाच्या नंतर शेंगा लागतात आणि या वैशिष्ट्यामुळं मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजे हार्वेस्टरनं काढण्यासाठी किंवा मशीन कटिंगसाठी ही एक योग्य जात आहे. MAUS 162 हिचा कालावधी 100 ते 105 दिवस आहे. उंच वाढणारी जात आहे, उभाट वाढणारी जात आहे आणि सरासरी उत्पादन क्षमता याची. त्यानंतर फुले संगम KDS 726 ही एक फांद्या करणारी जात आहे. हिचा कालावधी 115 ते 120 दिवसाचा आहे, म्हणजे जवळपास 4 महिने घेणारी ही जात आहे. उशिरा येणारी जात आहे. खरीपात 115 ते 120 दिवस आणि उन्हाळ्यात तर हिनं जवळपास 140 ते 150 दिवस मॅच्युरिटीसाठी घेतलेली आहे. ही अत्यंत उशिरा येणारी जात आहे. त्यामुळं हिची शिफारस फक्त बागायतीमध्ये किंवा संरक्षित ओलितासाठीच केलेली आहे. सरासरी इतका पाऊस पडला आणि सप्टेंबर नंतर पाऊस पडला नाही तर हिच्या उत्पादकतेमध्ये फरक पडू शकतो. मागच्या 2 वर्षात बऱ्याच ठिकाणी ऑक्टोबरमध्ये पाऊस पडला, उशिरापर्यंत पाऊस पडला. त्यामुळं काही शेतकऱ्यांना याचं उत्पादन चांगलं आलं, काही शेतकऱ्यांना कमी आलं, तरी त्यांनी त्याचं बियाणं विकण्यासाठी जास्त आल्याचा प्रचार केला आहे, असंही आमच्या निदर्शनात आलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी बियाणं पुरतं होईल, बियाणं विकल्या जाईल यामुळं या जातीची पेरणी केली. पाणी कमी पडलं, 15-15, 20-20 पाणी दिले तरीसुद्धा ती मॅच्युरिटी होत नव्हती. 140 दिवस झाले तरीसुद्धा मॅच्युरिटी झाली नाही. शेंगा भरल्या नाही, दाणे शेंगा पोचट राहिल्या, अशा अनेक अडचणी या जातींमध्ये आल्या. कारण 115 ते 120 दिवस म्हणजे 335 नंतर साधारणतः 15 ते 20 दिवस उशिरा येणारी ही जात आहे. म्हणजेच उशिरापर्यंत पाऊस पडला पावसाळ्याचा तर ठीक आहे, नाही तर हिला बागायतीशिवाय पेरण्याचा विचार न केलेला बरा. हिचा कालावधी उशिरा असल्यामुळं रब्बी पीकसुद्धा तुम्हाला योग्य वेळेत घेता येईल का नाही याची शंका वाटते. कारण रब्बी पिकाला योग्य वेळेत मशागत करून पेरणी ओलाव्यात जर झाली तर त्याचा आपल्याला विशिष्ट फायदा होतो. त्यामुळे ही जात पेरल्यानंतर रब्बीचं पीक तुम्हाला वेळेत घेता येईल का नाही याचासुद्धा विचार करावा लागेल. आणि उशिरा कालावधी असल्यामुळं हिचं उत्पादन क्षमता थोडीशी जास्त आहे. कालावधी जास्त असल्यामुळं थोडी उत्पादन क्षमता जास्त आहे. मात्र अजून एक दोष म्हणजे या जातीमध्ये शेंगा वाळल्यानंतर ताबडतोब काढणी करावी लागते. वाळल्यानंतर जर पीक शेतात उभं राहिलं तर शेंगा हिच्या फुटतात. दुसरी गोष्ट, या जातीची शिफारस जी आहे ही पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या भागासाठी केलेली आहे. तिथल्या बागायती शेतकऱ्यांनी वेळेत काढणी होत असेल तर इथे ही जात पेरायला हरकत नाही. पण सगळ्यांनीच जर ती जात पेरायची म्हटलं तर मला असं वाटतं की ते योग्य नाही. आपल्याला बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळं आपण जात कोणती मी पेरू नका असंही म्हणत नाही. तुमच्याकडे तशी सगळी व्यवस्था असेल तर लावू शकता. त्यानंतर फुले किमया ही साधारणतः 100 ते 105 दिवसात येणारी जात आहे. ही सुद्धा फक्त बागायतीमध्ये बघा 100 ते 105 दिवस आहे तरी फक्त बागायतीसाठी शिफारस आहे. आणि फुले संगम तर 115 ते 120 दिवस आहे. त्यामुळे तिला संरक्षित ओलीत किंवा बागायतीची आवश्यकता आहेच. स्ट्रिक्टली फॉर इरिगेशन असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. फुले किमयाचा दाण्याचा रंग हा दाण्याचा आकार मध्यम आहे, उत्पादनात सरस आहे. पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूसाठी याची शिफारस आहे. आणि तांबेरा रोगास ही जात सहनशील आहे. किमया जी आहे तांबेरा रोगास सहनशील आहे. तर मंडळी, ह्या सोयाबीनच्या जातीचे वैशिष्ट्य झालं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला बूस्टर सीड्सचं 335 मिळेल, 9305 मिळेल, 9560 मिळेल, 228 मिळेल, KDS 726 सगळंच मिळेल किंवा महामंडळाचं सुद्धा सगळ्या जाती उपलब्ध आहेत. पण जात कोणती निवडायची हे आपल्याला तिच्या गुणधर्मावरून आपण ठरवलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त इतर जातींमध्ये MAUS 612 आहे. ही सुद्धा एक चांगली मराठवाडा विद्यापीठाची चांगली जात आहे. मध्यम कालावधीची आहे, उत्पादन क्षमता चांगली आहे. त्यानंतर MAUS 81 आहे व इतर काही जाती आहेत. विद्यापीठांच्या अनेक जाती आहेत. तर आपण त्यानुसार किंवा काही कंपन्यांच्या संशोधित जाती आहेत. पण
काही कंपन्यांच्या ज्या नोटिफाईड म्हणजे विद्यापीठाच्या संशोधित जाती, जसं 9305 आहे, मी एका कंपनीचं नाव घेऊ इच्छित नाही, तसं घेणं योग्यही नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे त्या कंपनीच्या बियाण्यामध्ये सगळं 9305 आहे, नाव मात्र त्यांनी वेगळं दिलं आहे आणि त्याचं नाव वेगळं दिल्यामुळं त्याचा किंमत जास्त आपल्याला मोजावं लागते. तर असं फसवणूक जी आहे ती आपण टाळली पाहिजे. 9305च जर दुसरं नाव बदलून देऊन जर विकलं तर त्याला काही अर्थ नाही. तर आपण तसं तुम्हाला ते तुम्ही जाणकार आहात ते तुम्ही ओळखू शकता, मला काही कोणाची बदनामी करायची नाही, पण अशी शेतकऱ्यांची फसवणूकसुद्धा करायला नको. जर 9305च आहे तर 9305 म्हणून विका, 2 पैसे कमी मिळतील, चांगल्या बियाण्याची क्वालिटी विका. तर या पद्धतीनं आपण जातीची निवड करताना आपल्या जमिनीचा, आपल्या सिंचन व्यवस्था, आपण कीड रोग नियंत्रण या सगळ्या गोष्टीचा विचार करून जातीची निवड करावी आणि बियाण्याची निवड करताना चांगली गुणवत्ता, आनुवंशिक शुद्धता, वाजवी किंमत या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. मी परत एकदा सांगू इच्छितो की बूस्टर सीड्सचं सोयाबीनचं सगळंच बियाणं बाजारात उपलब्ध झालं आहे. किमती कमी आहेत, वाजवी किंमत आहे, त्यामुळे लवकर तुम्ही खरेदी करून ठेवलं तर मिळेल. जेवढी मागणी आहे तेवढं बियाण्याचा पुरवठा यावर्षीसुद्धा आपण करू शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करून ठेवलं. आज तुम्ही पाहिलं तर तुम्ही 10 कंपन्यांचं पाहिलं तर सगळ्यात कमी किंमत आज रोजी जी आहे, MRP जी आहे ती बूस्टरची आहे. 335 ट्रूथफुल लेबल जे आहे ते 3600 रुपये आहे, म्हणजे सिंगल लेबल. 335 डबल लेबल जे आहे ते 3750 आहे. 9305 सिंगल लेबल 4100 आहे. 9305 डबल लेबल 4250 आहे. 30 किलोच्या सगळ्या सांगितलं मी. KDS 726 सिंगल लेबल 20 किलोची बॅग 3100 रुपये आहे. असं वाजवी किंमत आणि चांगली गुणवत्ता ह्या दोन्ही गोष्टी आपण इथं ठेवल्या आहेत.